नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे विधिमंडळ गटनेता बाळासाहेब थोरात. बाळासाहेबजी नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद, आपण वेळ दिलात त्याबद्दल. ज्या स्थितीमध्ये आपण भेटतो आहोत ती स्थिती आता आव्हानात्मक आहे काँग्रेससाठी. काँग्रेससाठी आव्हानं नवीन नाहीत, पण आमच्यासाठी या निमित्तानं एक प्रश्न निश्चित आहे की काय घडू शकतं हे न सांगण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. मला आपल्याला एक थेट प्रश्न विचारायचा आहे की आपण काँग्रेसमध्ये किती दिवस असणार आहात? हा प्रश्न येण्याचंच काही कारण नाही, कारण काँग्रेसमध्ये आम्ही आहोत ती आमची विचार प्रणाली म्हणून आहोत, एक विचार म्हणून आहोत की जो काँग्रेसचा विचार राज्यघटनेच्या प्रियांबलमधले जे सूत्र आहेत आपले त्या पद्धतीनं मी मानतो ते, आणि म्हणून काँग्रेस त्या विषयात पुढे जाऊ शकते, काही काम करू शकते, राज्यघटनेला ताकद देऊ शकते, किंवा त्यातले जे प्रियांबलमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे आणि पुढे नेण्याची. या कारणानं मी काँग्रेस बरोबर आहे. त्यामुळं ज्यावेळेस विचारांना माणूस बरोबर असतो त्यावेळेस असा प्रश्न विचारण्याचं काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मी काँग्रेस बरोबर राहणार, कायम काँग्रेस बरोबर राहणार. जी बाळासाहेबजी, हा विषय याच्यासाठी जन्माला आला कारण अनेक वर्ष जी माणसं काँग्रेसमध्ये होती ती काँग्रेस सोडून जायला लागली. तर तुम्ही विचाराशी जोडलेले आहात, त्यांच्या विचाराचं नक्की काय झालं? आपला प्रश्न थेट अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे. हा खरं आहे की राजकारण हे विचाराचं असतं असं मी मानतो, आणि जो विचार आपण स्वीकारले, तत्वज्ञान आपण स्वीकारलं आहे त्या पद्धतीनं समाज पुढे नेणं, देश पुढे नेणं ही जबाबदारी आमची असते, राजकारणाची असते, त्या पक्षाच्या त्या राजकारणाची असते. मला तर काँग्रेसचे विचार या कारणानंच योग्य वाटतात की त्याचे हे विचार देशात सर्वसमावेशक विचार आहेत, शाश्वत विचार आहेत, की जे आपल्या सर्व संतांनी, जे समाजसुधारकांनी जे मांडलं ते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत आणलं. त्या प्रियांबलमध्ये आपण ते वाचवायला मिळतं की जे संतांनी, आपल्या सर्व संतांनी सांगितलं होतं, समाजसुधारकांनी सांगितलं होतं. खूप मोठी प्रक्रिया, 1000 वर्षाची प्रक्रिया याच्यामध्ये घडल्यानंतर हे आपल्याला मिळालेली देणगी आहे, आणि त्यामुळं त्या विचाराबरोबर राहणं हे काम आपलं आहे. आता अशोकराव का गेले, खरं म्हणजे त्यांचे जर वडील पाहिले तर त्यांनी फार सुरुवातीला ते नगराध्यक्ष होते नांदेडचे, तिथपासूनचा सगळा प्रवास त्यांनी एका विचारानं केला. अशोकरावांना तो वारसा मिळाला, त्यांनी तो प्रवास केला. मुख्यमंत्रीपद दोघांना मिळालं, म्हणजे वडिलांना मिळालं, यांना मिळालं, अध्यक्षपद यांना मिळालं. खूप संधी सुद्धा दिल्या गेल्या. काही अडचण असली, समजा पक्षांतर्गत अडचणी असतातच, परंतु अडचण असली तर ती वेगळ्या पद्धतीने मांडण्याची संधी काँग्रेसमध्ये ज्यादा आहे. बिलकुल, काँग्रेसमध्ये आम्ही बोलू शकतो, आमच्या नेत्यांशी आम्ही भांडू शकतो. इतकी संधी तर कुठंच नसते, ती काँग्रेसमध्ये असते. असं असताना हा विचार सोडून अशा विचारामध्ये ते गेले, खरं म्हणजे जो टोकाचा दुसरा विचार आहे. मग तुम्ही आतापर्यंत जी काही भाषणं केली, तत्वज्ञान सांगितलं, विचार सांगितलं, त्याचं काय, हा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. पण मग हे सगळं तुम्ही कधी विचारलं नाहीत, किंवा त्यांच्या एकूणच आजवरच्या वाटचालीच्या अनुषंगानं हे काही लपून राहिलं नव्हतं की काहीतरी होऊ शकतं? वर्ष दीड वर्षापासून ही चर्चा होती, काँग्रेसला हे लक्षात का नाही आलं? नाही, चर्चा असतात, चर्चा. आता सुद्धा पहिला प्रश्नच तुम्ही मला विचारला, चर्चेला काहीच अर्थ नाही. मीडियामध्ये आता सोशल मीडिया हा इतका ओपन प्लॅटफॉर्म झाला का कोणी काही मांडणी करू शकत असतं, आणि त्यामुळं आणि ते सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचा सहभाग असायचा त्यामुळे कधी शंका येणं, चर्चा होती पण शंका येत नव्हती, कारण तितक्या मनापासून ते काहीतरी काम करतायत असं वाटत होतं. अचानक म्हणजे एक दिवस अगोदर, म्हणजे रविवारी आमचं ठरलं की उद्या 11 वाजता आपण एकत्र बसू आणि साधारणतः जागा वाटपाची चर्चा करून घेऊ, कशा पद्धतीनं पुढे जायचं. हे मला एक दिवस अगोदर, 24 तास अगोदर माझ्याशी बोलणं झालं होतं. असं आहे की अचानक त्यांचं दुसऱ्या दिवशी तर बातम्याच सुरू झाल्या, हे आपण पाहिलेलं आहे. असा अचानक टोकाचा विचार त्यांनी का करावा आणि टोकाच्या दुसऱ्या विचारसरणीकडे का जावं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. नाही, मी काँग्रेसचा नेता म्हणून तुम्हाला एक विचार आहे की आपले नेते जात आहेत तर आपण थांबवायला नको, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न निश्चित करायला लागतो. रुसलेल्या बायकोला आपण मनवतो तर नेत्यांना का नाही मनवू शकत? असं आहे की
नेत्यांची जबाबदारी असते का कार्यकर्ता जर रुसला तर हे करून घ्या. जेव्हा नेताच रुसतो त्यावेळेस त्याला कोण समजून सांगणार. आणि माझं मत असं आहे की रुसणं विसणं त्याच्यातला काही विषय नाही. कोणाला दोष देण्याचं त्यांनी दोष दिलेला नाही. कोणत्या कारणानं गेले याचा जर विचार करायचा ठरला, आम्ही विचार ज्यावेळेस करतो, मला असं वाटतं की तो प्रश्न मला विचारण्याची एक तर त्यांना विचारला पाहिजे, नाही तर रस्त्यावरच्या सामान्य माणसाला विचारला पाहिजे. ते जे उत्तर येईल ते खरं उत्तर समजायचं. सामान्य माणूस तर खरंच उत्तर देतो. तुम्ही जनतेत जाता आणि जनतेची नाळ जोखता. तुम्हाला काय वाटतं, सामान्य माणसाला काय वाटतं की जेव्हा इतके वर्ष एका विचारधारेशी जोडलेली माणसं दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा ती का जातात? एक लक्षात घ्या, महाराष्ट्र तर आणखी वेगळा आहे. महाराष्ट्राची आपण सगळी परंपरा पाहिली. शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आपल्याला आहे. संत ज्ञानेश्वरापासून तर संतांच्या परंपरा आपल्याला आहे. एवढंच नाही तर स्वतः राहुलजी आम्हाला ज्यावेळेस भारत जोडो नंतर एकत्र बसलो त्यावेळेस म्हणले की महाराष्ट्राला जेवढा सर्वसमावेशक विचार समजतो तितका कदाचित कोणाला समजत असेल असं आम्हाला वाटतं म्हणे. कारण ह्या सगळ्या संत गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, सगळे संतांचे नावं जरी आपण घेतले तरी लक्ष येतं का समतेचा विचारच त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळं हा विचार मला शाश्वत वाटतो. आणि त्यामुळे सामान्य माणूस जो आहे ना महाराष्ट्रातला तो सुद्धा त्या विचाराशी जोडलेला आहे. कदाचित बाळासाहेबांना एवढं सगळं कळतं तर मग ते अशोकरावांना कळलं नसेल. त्यांच्या काहीतरी वेदना असतीलच की. हा, त्या वेदना त्यांना विचारल्या पाहिजे ना. त्यांच्या वेदना मी कसं सांगू? त्यांनी तर स्वतःच्या मुलाखतीत काही सांगितलं ना. खूप चांगले मित्र आम्ही चांगले, खरोखर चांगले मित्र म्हणून आम्ही राहिलेलो आहोत, एकत्र काम केलेलं आहे. परंतु मित्रांना मोकळं बोललं असतं तर ही वेळ आली नसती. पण मित्रांमधलाच संवाद कमी झाला आणि हीच एक खरी काँग्रेसमधली सध्याची तक्रार आहे की नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद नाही, नेत्यांमध्ये संवाद नाही. नाही, अशी बिलकुल अशी परिस्थिती नाही. आम्ही एकत्र फार छान पद्धतीनं चर्चा असते असतं आणि आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद फार सुंदर पद्धतीनं असतो. ही बोलण्याची बाब आहे का यांच्या विसंवाद आहे. एक सांगतो, विसंवाद कुठं नसतो. कुटुंबामध्ये काय स्थिती असते, 4 जणांचं कुटुंब समजलं तरी आपण म्हणतो मुलांचं सुद्धा पटत नसतं कधी कधी. असं आहे की याच्यात असं आहे की हा मनाचा खेळ आहे राजकारण. मन काय सगळ्यांचं सारखं एकाच चाकुरीनं चाललं असं समजायचं कारण नाही. विसंवाद थोडासा असतो. काँग्रेसमध्ये ती मांडण्याची संधी असते म्हणून तो दिसतो. बाकीच्यांकडे मुस्कटदाबी असते. अच्छा, मी आता तुम्हाला असं म्हणायचं आहे अशोकराव जिथे गेले त्यांची तिथे मुस्कटदाबी होऊ शकते. आता अशोकरावांना तुम्हाला काही काळानंतर विचारा. आणि मला असं वाटतं की जितका फ्रीडम आणि जितका सन्मान सुद्धा, जितका सन्मान त्यांना काँग्रेसमध्ये होता त्यांना नाही मिळू शकत, कुठंच मिळू शकत नाही. पण आता कालच्या पत्रकार परिषदेत तुम्ही पाहिलं असेल, तिथे तर सांगितलं गेलं की केंद्रीय पातळीवरून अशोकरावांना सन्मान दिला जाणार आहे. अशोकराव पण म्हणाले की ते राज्य पातळीवरच्या नेत्यांशी जुळवून घेऊन वागणार आहेत. एवढं सांगितल्यानंतर पण तुमचा विश्वास नाही. आता सुरुवात येईल ना, सुरुवात आहे. ज्यावेळेस असं असतं की शत्रूच्या गोटाला, विरोधकाचा म्हणा, शत्रू शब्द योग्य नसेल तर विरोधक गोटातला आल्यावर थोडं कौतुक तर करावंच लागणार ना. परंतु तुम्ही थोडं वर्षभराने विचारा. मला माहिती आहे त्यांची कार्यपद्धती माहिती आहे. भारतीय जनता पक्षाची मोठमोठी नेते आहेत, त्यांची काय अवस्था आहे आज तिथे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. काँग्रेस ही काँग्रेस आहे. काँग्रेसमध्ये सर्वांना संधी आहे, भाषणाचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि खूप मोकळीक आम्हाला आहे काम करण्याची सुद्धा. जी 1 वर्षांनी अशोकराव कुठे असतील आणि बाळासाहेब थोरात कुठे असतील? मी तर आहेच आहे सांगतो. मी एक विचार म्हणूनच असल्यामुळं माझा विषय तर काहीच नाही. अशोकराव आता त्या निर्णय त्यांचा आहे, ते ठरवतील. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. पण तुम्ही त्यांना परत या अशोकराव परत या असं म्हणाल? असं म्हणण्याची काही गरज नाही. परंतु मी एक सांगतो की त्यांना तिथे करमणार नाही. त्यांचे सगळे मित्र, त्यांचे पिढ्याची विचारसरणी सोडतात. टोकाच्या दुसऱ्या विचारसरणीत आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथं कसं करमणार मला समजत नाही करमणार तिथं त्यांना. पण त्यांच्याकडून तरी सांगितलं जातं की ते विकासासाठी गेलेले आहेत आणि त्यांनी एक उदाहरण दिलं. 1 मिनिट घेतो फक्त आपलं. ते असं म्हणतात की त्यांची कधीच कामं अडली नाहीत. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासामध्ये कधीच देवेंद्र फडणवीसांनी काही आडकाठी केली नाही आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास होत राहावा म्हणून ते गेले. आजकाल प्रत्येकाचं हेच उत्तर असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले, काय म्हटले त्यांचं उत्तर आहे. नंतर
अजितदादा पवार गेले, काय म्हटले, असं आहे की मग तुम्ही असं राजकारण करत असताना मतदारसंघाचा याचा विकास करावाच लागतो, राज्याचा विकास करावा लागतो, नुसती विचारसरणी चालत नसती, हे जरी खरं असलं तरी हे एक देण्याचं उत्तर हे खरं आहे की त्यांची कामं अडत नव्हते, फंड्स आमच्यापेक्षा जास्त मिळत होते, परंतु आम्हाला वाटायचं एक सिनियर लीडर आहे, माजी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे ते कदाचित त्यांना मदत होत असेल असं वाटत होतं. बाकी आम्ही पाहतोय राज्यामध्ये की विरोधी आमदार याचा अर्थ त्याला फंड काही नाही, निधी नाही, ही अवस्था आहे. आणि जो काही सत्तेत असेल त्याची निधीची लयलूट ते करतायत, ही स्थिती आज आहे, ही दुर्दैवानं स्थिती आहेच आहे. समतोल विकास करण्याचं काम तर सध्याचं सरकार करतंय. अच्छा, म्हणजे तुमचं एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण या निमित्तानं या मुलाखतीत नोंदवलं जात आहे, ते असं आहे की विकास निधीच्या माध्यमातून माणसं फोडायचं काम चाललंय. विकास निधीचं माध्यम तर एक आहेच आहे. म्हणजे शेवटी असं आहे की मतदारसंघ असतो, मतदारसंघाला सांभाळावं लागतं. लोकांना फक्त तत्वज्ञान सांगितलं तर नाही चालणार, शेवटी चार कामं व्हावं लागतात. आणि तसा प्रयत्न हा दुर्दैवानं सुरूच आहे की तुम्हाला विकास निधी देतो, इकडे या, असं करून आमदारांची संख्या वाढवलेलीच आहे. फक्त आता निवडणुकीच्या वेळेस ते आमदार काय करतील हे सांगता येत नाही, कारण नुसतं त्यांना विकास निधी ऐवजी तिथे लोक निर्णयाला मानणारे, विचाराला मानणारे असतात. बरं, मग आताच्या घडीला काँग्रेसच्या किती आमदारांवर विकास निधीची खैरात होऊन तेही फुटू शकतात किंवा अशोकरावांच्या मागे जाऊ शकतात? आम्हाला कोणाला विकास निधी मिळालेला नाही. आमदारांची आमची स्थिती आहे, परंतु आम्ही मात्र पक्के भक्कम राहिलेलो आहे, लोकांपर्यंत जातोय, समजून सांगतोय आम्ही, आणि त्या पद्धतीनं लोकांना बरोबर ठेवतो आहोत. आणि आता नाहीतरी असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मी अनेक मुख्यमंत्री मी सुद्धा पाहिले, माझे आता 8वी टर्म, सर्वात सिनियर मी आहे. सगळे मुख्यमंत्री जे होते ना, ते सगळ्यांना सारखा निधी देण्याचाच प्रयत्न असायचा. कधी तक्रार सभागृहात मला विकास निधीची झालेली कधीच दिसलेली नाही, विकास निधी याला दिला आणि त्याला दिला नाही असं नाही. ह्या 1.5-2 वर्षातच ही चर्चा सुरू झालेली आपल्याला दिसते आहे. तर ही तर पद्धत नसते, दुर्दैवानं आता सुरू झालेली दिसते. परंतु आम्ही तरी स्टिकअप आहे, पक्के आहेत, कारण सरकार आमचं येणार आहे, पुन्हा आम्ही सर्वांना संधी देऊ, सगळ्यांना सांभाळून घेऊ. परंतु ही आता जी अर्थव्यवस्था नवी निर्माण केलेली आहे, दुर्दैवानं ती सामान्य माणसावर अन्याय करणारी अर्थव्यवस्था ही सध्याचं सरकार हे करत आहे. पण अशोकरावांच्या मागे किती जण जातील? त्यांनी तरी आकडा काही अद्याप सांगितलेला नाही, पण चर्चेत 15 वगैरेचा आकडा येतोय. मला सगळे आमदार माझ्याशी बोलतायत. मी विधिमंडळ काँग्रेसचा नेता म्हणून इथं काम करतोय. सगळे आमदार माझ्याशी बोलतायत. आज काही आमदार येणार आहेत, उद्या काही येणार आहेत, काही परदेशात गेले आहेत, कुणी काही लग्न आहे घरी, अशी काही 4-2 गोष्टी आहेत. बाकी तर सगळेजण बोलतायत आणि आमच्या समवेतच राहण्याचं ठरवतायत. ही वस्तुस्थिती आहे. मला वाटत नाही अशोकरावांना त्यांनी प्रयत्न केलाय असं मला अजून दिसलेलं नाही, आणि प्रतिसाद कुणी देईल असं मला वाटत नाही. म्हणजे राज्यात काँग्रेस फुटलेली नाही. काँग्रेस फुटलं हे अशोकराव गेले म्हणजे काँग्रेसमधून तर गेलेले आहेत. एक असतं की साधारणतः आमदार हा समाजात वावरत असतो, कामाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं. आमदार हा 24 तास काम करणारं अशा प्रकारचं प्रतिनिधित्व ते असतं, कारण पुन्हा त्याला निवडून यायचं असतं. तो जनतेमध्ये फिरत असताना जनतेचं जनमत काय आहे याचा अंदाज तो घेत असतो आणि कळत असतं. त्याचा ज्याचा जनतेच्या नाडीवर हात आहे ना, त्याला कळत असतं की जनतेच्या मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता आता पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहते आहे. एवढंच नाही, केंद्राच्या बाबतीत सुद्धा रोष निर्माण होत असताना आम्हाला दिसतोय. ज्या सदस्याला हे कळतं की जनतेमध्ये मनात काय आहे, तो कशा करता आता काँग्रेस सोडील, तो आता महाविकास आघाडी बरोबरच राहील. नाही, म्हणजे तुम्ही असं म्हणू इच्छित आहात की जे सोडून जात आहेत त्यांची जनतेची नाळ तुटलेली आहे असं मला लक्षात येईल. एक तर जनतेची नाळ तरी तुटलेली राहील किंवा अन्य कारण काही असेल, परंतु महाराष्ट्रातली जनतेच्या मनामध्ये काय आहे असा जेव्हा तुम्ही सेन्स घ्याल, त्यांचं मत घ्याल, जनमानस जे ते पूर्णपणे महाविकास आघाडी बरोबर आहे. आत्ताच्या घडीला एक अशी चर्चा अजून आहे की महाविकास आघाडी जरी राज्यसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरणार असली तरी महायुतीकडून 6च्या 6 जागा लढवलेल्या जाण्याची शक्यता आहे आणि 6व्या जागेवर अशोकराव स्वतः असू शकतात. तुमच्यासाठी आव्हान नसेल का हे? नाही, अशोकराव राहतील की नाही हा विषय काय माझ्याशी निगडीत नाही, परंतु मला असं वाटतं की निवडणूक होणार नाही, बिनविरोध होईल असं माझं मत आहे.
आणि हे नेहमीच कसं काय हो महाराष्ट्रातल्या नेत्यांना जमतं की ते प्रत्येक वेळेला राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करून टाकतात आणि आपापसातले जे काही हेवे दावे आहेत ते वर येऊ देत नाही. नाही हे तर असलं पाहिजे. शेवटी हे संख्येवर अवलंबून असतो. कोठा असतो, ज्याच्याकडे कोठा आहे सगळं आहे, ज्यावेळेस समजतं आपल्याला का हा कोठा आहे आता काय उगाच निवडणूक करू नये, त्यावेळेस समजदारीनं वागणं हे सगळ्यात चांगलं असतं आणि असं असलंच पाहिजे या मताचा मी आहे. एक महाराष्ट्रातल्या राजकारणाची परंपरा आहे ती आहे संवादाची परंपरा. मागच्या वेळेला आम्ही पाहिलं होतं की ज्या वेळेला अतिरिक्त उमेदवार दिला गेला त्यावेळेला काँग्रेसचं प्रतिनिधी मंडळ समोरच्या गटाकडे गेलं आणि तुम्ही चर्चा केली आपापसामध्ये. ते काही झाली नाही, चर्चा फिसकटली, निवडणुकीचे निकाल वेगळे लागले. या वेळेला जर समजा उमेदवार आला महायुतीचा तर परत एकदा चर्चेसाठी शिंदे फडणवीस पवार तिघांपर्यंत जाल. चर्चा करण्यामध्ये काहीच अडचण नसते. आम्ही काय एकमेकांचे शत्रू नाहीये. शेवटी असं आहे की आपली लोकशाही आहे, राज्यघटना आहे, पक्ष आहे, मतांतर आहे, सत्ताधारी पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, हे घटनेनंच दिलेलं हे आहे. हे काय व्यक्तिगत काही हे नसतं. त्यामुळे संवाद असा साधण्यात काहीही अडचण नसते. तो साधलाच गेला पाहिजे या मताचा मी आहे. असं साधला पाहिजे. कशा करता उभा नका करू असं म्हणण्यामध्ये काहीच अडचण नसते. पण मग एवढा सगळा जो संवादाचा मुद्दा तुम्ही वारंवार उपस्थित करताय, तुमच्यात आणि नाना पटोलेंमध्ये किती सुसंवाद आहे? चांगलं आहे, माझं काहीच अडचण नाही. मी असं आहे की मी काँग्रेसचा सगळ्यात सिनियर सदस्य इथं आहे. मला काँग्रेसनी जवळजवळ 17.5 वर्ष मंत्रीपद मी होतं. मला अध्यक्ष म्हणून सुद्धा विधानसभेच्या अगोदर 2 महिने दिलं होतं, पण अध्यक्षपद सुद्धा दिलं होतं. मला काय कोणतीच संधी मला कमी केलेली नाही काँग्रेस. त्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष का नाही केलं? नाही, मी होतो ना प्रदेशाध्यक्ष, परंतु मी प्रदेशाध्यक्ष आत्ताच्या संघर्षाच्या काळात नाही. असं नाही. कुणी नेतृत्व काय सगळी आपल्याकडेच पाहिजे असं नाहीये. एकाच वेळेस मी प्रदेशाध्यक्ष, एकाच वेळेस विधिमंडळ काँग्रेसचा नेता, एकाच वेळेस महसूल मंत्र्यासारखं पद माझ्याकडं. तर त्यामुळं काही वाटत हे शेवटी पक्ष आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन आणि कामाच्या बी परत त्याचा फायदा होत असतो. 4 जण ज्यावेळेस काम करतील एका ऐवजी तर जास्त फायदा होतो. त्यामुळे त्यांनी नाना पटोलेंवर जबाबदारी ती टाकली. मला काहीच अडचण नाही त्यात. अच्छा, पण एक असं निरीक्षण आहे आणि तशी चर्चा समोर येते की तुम्ही आणि अशोकराव चांगले मित्र आहात. नाना पटोले समोर असले की गोड वागता, नाना पटोलेंची पाठ वळली की तुम्ही त्यांच्या विरोधात करता काही? नाही, असं म्हणजे कमीत कमी बिलकुल माझ्या बाबतीत तरी नाही. मला काही तशी आवश्यकता नाही काही बोलण्याची. म्हणजे माझं व्यक्तिमत्व म्हणून जरी तुम्ही पाहिलं तर बोलायचं ते मी सरळ तोंडावर म्हणजे त्यांच्या समोर बोलू शकतो. आणि मी सांगितलं ना, इथं मांडण्याची संधी काँग्रेसमध्ये खूप असते एकमेकाला. आम्ही इथंच बसतो, एकत्र बोलतो. बाहेर वेगळं बोलण्याची करता काही गरज नसते आम्हाला. माझं एक असं निरीक्षण आहे, प्राप्त स्थितीत आता सध्या जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारीपाट आहे त्याच्यामध्ये जर समजा वाढायची संधी असेल तर ती काँग्रेसला आहे. काँग्रेसने ती गांभीर्यानं घ्यावी आणि नेत्यांनी एकजूट राहावं. दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. तुमचे मोठे मोठे नेते निघून जात आहेत. मग काँग्रेस महाराष्ट्रात वाढणार कशी? वाढणार ना. असं काय करता तुम्ही जी मांडणी करता त्यावेळेस मला सांगा की 1980 साली इंदिराजी पुन्हा आल्या. किती मोठे नेते होते त्यांच्याबरोबर? 1999ला काँग्रेस फुटली त्यावेळेस सगळे मोठे निघून गेले होते. मोठे कोण राहिले होते? मोठे कोणी राहिले नव्हते. त्यावेळेस सुद्धा काँग्रेस पुन्हा मुख्यमंत्री झाला. एवढंच नाही तर 2019ला आमची स्थिती, आम्ही 42 आमदारांचं फार 31 पर्यंत खाली आलो. एवढंच नाही तर आमचा विरोधी पक्ष नेत्याने पटकन उडी मारली, भारतीय जनता पक्षात जाऊन बसला. सगळं वातावरण एवढं बदललेलं होतं. अशा वेळेस मोठे जातात म्हणून पक्ष संपत नसतो. पक्षात असं असतं की शेवटी ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते तर उलटी स्पेस निर्माण होते, संधी निर्माण होते. तरुणांना संधी मिळत असते. अनेक तरुण असतात की जे काम करण्याची उमेद असते, काम करत असतात, धडपड असते त्यांची, पण संधी नसते. त्यांना संधी निर्माण होत असते. म्हणजे मी जर तुम्हाला ग्रामीण भाषेत सांगायचं ठरलं तर आज सांगाल का, आम्ही शेतकरी मंडळी कधी कधी खूप मोठं झाडात डोलारा झाला तर त्याला आम्ही त्याच्या फांद्या तोडून कट करतो. डहाळतो शब्द आहे त्याला, मराठी डहाळतो. त्याचा फायदा काय होतो माहिती आहे? सगळ्या त्या झाडाला नवी पालवी फुटते. बिलकुल. ही मोठी गेल्यानं एकदम फरक पडत नाही, नवी पालवी फुटते. काँग्रेसला नवी पालवी फुटल, नवे युवक त्यामध्ये सहभागी होतील, चांगल्या क्षमतेचे ते असतील, नव्या दमानं काम करतील आणि काँग्रेस पुन्हा उभी राहील तुम्हाला दिसेल. बिलकुल. तुम्ही हा जो काँग्रेसचा इतिहास सगळा सांगितलात
त्याच्यात एक गोष्ट लक्षात अशी आली की काँग्रेसला फुटण्याची सवय आहे. इंदिरा गांधींनी हा पक्ष 2 वेळा फोडलेला आहे, इतर अनेक नेत्यांनी हा काँग्रेस पक्ष फोडलेला आहे. आणि तुम्ही ज्या अशोकरावांचा संदर्भ देताय, थोडंसं मागे जाऊन आपण पाहिलं तर दस्तूर खुद्द शंकरराव मुख्यमंत्री राहिले. मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुलोदमध्ये गेले आणि तिथे जाऊन शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अर्थमंत्रीपद भूषवलं. नाही, ठीक आहे, कोणत्या पक्षाच्या बाबतीत माणसं सोडून गेलीच नाही असं होत नाही. काँग्रेसच्या बाबतीत ते झालेलं आहे. काहींनी संधी साधूपणानं सोडलेली आहे, ही वस्तुस्थिती मी काही नाकारत नाही. परंतु हे काही कोणत्या पक्षाला अपवादे पक्ष असं नाही. मी सांगितलं, हा मनाचा खेळ असतो. एकदम काय याला चौकोनी चिरे सगळे असतात आणि बसवले असतात असं नाही आहे. त्याच्या सर्व समावेशक लोक असतात, सर्व प्रकारचे असतात. काही अशा असतात की ज्यांना संधी मिळाली की उडी मारून जायचं, सत्तेबरोबर राहण्याची पद्धत त्यांची असते. पुन्हा सत्ता आली का परत पुन्हा एक उलटी उडी मारायची. हे तर असतात. हे काय सगळ्यांचा अनुभव, सगळ्या पक्षाबाबतीत भरपूर अनुभव या प्रकारचे दिसत असतात. त्यामुळं तसं घडलेलं असतंच. म्हणून मला ते वाटत नाही म्हणजे ती काय फक्त काँग्रेसचं आहे असं नाहीये. परंतु एक त्याच्यामध्ये एक असं असतं की ह्या अशा उड्या मारणाऱ्यांमध्ये सुद्धा काही लोक असतात की ते त्या पक्षाला सांभाळतात, ती विचारसरणीला सांभाळतात आणि शेवटी पक्षाला आपलं जे उद्दिष्ट आहे तत्वज्ञानाचं ते पूर्ण करण्याकरता बहुमत पाहिजे असतं तर 4-2 गोळा करून घेतात बरोबर, त्याशिवाय होत नाही. आता तर म्हणजे भारतीय जनता पक्ष तर असे गोळा करतोय की सगळे म्हणजे जेवढ्यांवर आरोप झाले भ्रष्टाचाराचे तेवढे भारतीय जनता पक्षात आहे. आता भ्रष्टाचारी पक्ष कोणता असं विचारायचं ठरलं, भ्रष्टाचारांचा पक्ष कोणता असं विचारायचं ठरलं तर भारतीय जनता पक्ष आहे. कारण त्यांनी जेवढे होते तेवढे गोळा करून घेतलेत. आता नाही म्हणजे अशोकराव भ्रष्ट आहेत नाही, आता त्यांच्या बाबतीतलं सिद्ध मी काही म्हणणार नाही त्यांना असं. परंतु बाकीच्यांचे आरोप केले की नाही तुम्ही, 70,000 कोटीचा आरोप तुम्ही राष्ट्रवादीवर करतात, त्यांना तिकडे घेऊन गेले. अनेक असं देशामध्ये असं हे चित्र आहे. अशोकराव कसे गेले, का गेले हे त्यांना विचारा तुम्ही. बिलकुल. या अनुषंगानं एक गोष्ट मला अशी काँग्रेसच्या बद्दलची दिसते की बडी माणसं काँग्रेसला नेहमी आव्हान देताना आपल्याला दिसलेली आहेत. मी एक उदाहरण शंकररावांचं दिलं, त्याच्यानंतर विलासरावांचं उदाहरण आहे. विलासराव विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्रीवर गेलेच होते. पी चिदंबरम, काँग्रेस फोडली, वेगळा पक्ष काढला. काँग्रेसला परत त्याच लोकांना महत्व द्यावं असं वाटतं जी माणसं काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देतात. असं का होतं? इतिहासामध्ये कधी कधी त्या घटना घडलेल्या आहे, मी नाकारत नाही. काँग्रेसचा इतिहास मोठा आहे. सर्वात जास्त म्हणजे कार्यकाळ त्यांचा आहे. 1885ला सुरू झालेला आहे. त्यामुळं असं सरळ सगळं चालेल असं काही समजायचं कारण नाही. थोडंफार इकडं तिकडं काही गोष्टी घडल्या असतील, परंतु शेवटी ती विचारधारा आहे आणि ती विचारधारा माझं तर मत असं आहे की शाश्वत विचारधारा आहे की देश पुढे न्यायचा असेल, शांततेनं न्यायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही या मताचा मी आहे. त्यात इकडं तिकडं थोडं घडलं त्याच्याच फार चर्चा करण्यात काही अर्थ नाही. याच प्राप्त स्थितीमध्ये आता तुम्ही सातत्यानं शरद पवारांशी संवाद करत असता. महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता, अनुभवी नेतृत्व म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता. पण आत्ताच्या स्थितीला जी त्यांची स्थिती आहे त्यापेक्षा काँग्रेस बऱ्याच स्थितीत आहे. मग शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं तर एकूणातच मोदी विरोधकांची महाराष्ट्रातली ताकद वाढणार नाही? असं आहे की शेवटी माननीय शरद पवार साहेब हे एक मोठं नेतृत्व आहे, राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व आहे. खूप मोठा 50 वर्षापेक्षा जास्त संसदीय कार्याचा अनुभव आहे. अनेक मुख्यमंत्री पद असेल नाही तर देश पातळीची पदं आणि आमच्याकरता आदरणीय सुद्धा ते आहेत. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी कामं हे करणं केलेलं आहे, महाराष्ट्र सांभाळलेलं आहे, देशात काम केलेलं आहे. त्यामुळं कदाचित आज त्यांना स्थिती त्यांची कठीण झाली असेल, ही वस्तुस्थिती नाकारायचं नाही. म्हणून त्या व्यक्तीचं महत्व कधी कमी होत नसतं, त्यांचा सन्मान कमी होत नसतो. सर्वसामान्य माणसामध्ये ही गेले असतील, आमदार गेलेत, जनता गेली का त्यांना सोडून असा जो प्रश्न जनतेला विचाराल ना तर जनता त्यांच्या बरोबर आहे. आणि ते तुम्हाला दिसेल की पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की एकदा तर असं झालं की आलेले आमदार माझे सगळे निघून गेले, राहिलेच नाही, पण दुसऱ्या वेळेस कुणी निवडून आला नाही त्यातला. हे तर त्यांनी उदाहरण सांगितलंय. म्हणून आमदार म्हणजे सगळे काही असं समजायचं काही कारण असं. जनता जी असते ती कोणाबरोबर आहे? माझं मत असं आहे की पवार साहेबांबरोबर सुद्धा खूप सहानुभूती जनतेमध्ये आहे, त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे आणि त्यामुळं त्यांची ताकद आहे ती आहे. ताकद इथली कमी झाली असेल विधिमंडळातली, पण त्यांची मूळ व्यक्ती म्हणून जी ताकद आहे, त्यांचं जे ग्लॅमर आहे ते काही कमी नाही.
नाही, पण मग असा एक मोठा नेता महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला तर तुम्ही, कारण त्या मुद्द्यावर उत्तर देत नाही की पवारांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विलीन व्हावं का? मी आज बोलणं त्यावर योग्य कसं नाही. त्यांचा आज पक्ष आहे, त्या पक्षाला मान्यता सुद्धा दिलेली. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा यावर मी काही चर्चा करणं काही योग्य होणार नाही. तो त्यांचा निर्णय राहील. बरं, पण भविष्यात तुम्हाला मोदी लाटेच्या समोर लढावं लागेल. तुम्ही वैयक्तिकरित्या मानता की मोदी लाट येऊ घातली आहे परत एकदा? मला आता बिलकुल तसं वाटत नाही. आता एकंदर जे प्रश्न निर्माण झालेले आहे देशामध्ये, बेरोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, ज्या पद्धतीने ईडीचा वापर, आयटीचा वापर, पोलीसचा वापर असेल, काल शेतकऱ्यांवर अश्रुधूर, लाठीचार्ज, गोळ्या झाडणं, असतील रबरी गोळ्या, पण गोळ्या झाडणं, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणं, संवाद नाही त्यांच्याशी. मणिपूरला जे घडलं ते किती दुर्दैवी आहे. आमच्या ज्या मुली, कुस्तीगीर मुलींशी घडलेलं, त्याच्यावर ते बोलायला तयार नाहीत. म्हणजे राहुलजी काय बोलले शब्द, तर 2 वर्षाची शिक्षा, त्यांची खासदारकी जाऊ शकते, परंतु मुलींनी केलेल्या आरोपाची साधी नीट चौकशी नाही, त्या मोकाट फिरतोय आरोपी. हे पाहताय देश. अच्छा, परिणाम काय होईल हे सगळं तुम्ही जे सांगू इच्छिता? तुम्हाला लोकसभेमध्ये शेवटी जनमतातून ते दिसणार आहे, असं माझं मत आहे. नाही, पण ते तर म्हणतायत की ते 400 पार जाणार आहेत, नरेंद्र मोदींचा दावा आहे. मला वाटतं आपण जर पाहिलं तर 2004ला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता? फील गुड. आणखी काहीतरी होतं, इंडिया शाईनिंग. इंडिया शाईन, फील गुड. फील गुड झालं काय? असं आहे की नारे काय केले याला महत्व नसतं, उत्साह वाढवण्याकरता केलेली ती नारेबाजी आहे. मला वाटतं बिलकुल यावेळी जनता त्यांना साथ देणार नाही. पण मग त्याच्या समोरचा पर्याय काय? म्हणजे मला याचं उत्तर कधीच आतापर्यंत गेल्या साधारण 10 वर्षाच्या राजकारणात सापडत नाही की मोदी नाहीत तर पंतप्रधान कोण? तेव्हा पंतप्रधान इंडियाचा पंतप्रधान होईल ना, काही अडचण नाहीये, आणि चालविल देश. असं काही नाही. आम्ही एकत्र येऊन, नरसिंहरावांनी सुद्धा देश चालवला होता. 2004 पासून 14 पर्यंत सुद्धा अनेक जण एकत्र येऊन आम्ही देश चालवलेला आहे, आणि चांगला चालवलेला आहे. असं नाही लोकशाहीला बळकट करणारा चालवलेला आहे. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. पर्याय नाही, पर्याय आहेत. इंडिया म्हणून पर्याय आहे. देशाचा पंतप्रधान होईल आणि देश चांगल्या पद्धतीनं चालवेल. नरसिंहरावांचं तुम्ही नाव घेता, पण त्या नरसिंहरावांनी गांधींना बाहेर ठेवलं आणि देश चालवून दाखवला होता. नाही असं नाही, परंतु ते नेतृत्व तर ते होतंच आमचं सगळ्यांचं, आणि मान्य केलेलं होतं ना. असं काही नाही. सोनेजींना आम्ही मानतच होतो सगळे. पण आता तुम्ही ठामपणे हे सांगत नाही आहात की होय पुढचा पंतप्रधान खरगे किंवा राहुल गांधी यांच्यातलाच एक असेल. मी इंडिया म्हणतोय. मला तो बोलण्याचा अधिकार तसा नाहीये. इंडिया म्हणून आम्ही जे एकत्र आहोत त्याच्यातून आम्हाला पंतप्रधान मिळणार, सरकार बनणार, आणि देश राज्यघटनेप्रमाणे आणि लोकशाहीनं चालणार. पण थोरात तुम्ही इतके वर्ष राजकारणात आहात, मी तुम्हाला काही राजकारण शिकवण्याची गरज नाही, पण वातावरण परिस्थिती समोर बघून तरी आपण दावे करायला हवेत. ममता कुरकुर करतायत, अरविंद केजरीवाल तुमच्या सोबत यायला तयार नाहीत. ते म्हणतात पंजाब दिल्लीत तुम्हाला 1-2 जागा दिल्या तरी खूप आहेत, काँग्रेस पात्रच नाही असं म्हणायला लागलेत ते. आणि ही सगळी इंडियामधली मंडळी. शेवट काय होईल पहा आपण. शेवटी भारतीय जनता पक्षाचा आकडा कमी राहणार, आमचा आकडा चांगला राहणार, आम्ही एकत्र येणार, पंतप्रधान बनणार आणि देश चालवणार. म्हणजे तुम्ही ऐन वेळेला तिकडचे काही लोक या मविया पद्धतीनं पळवायच्या प्लॅन मध्ये येतील, एकत्र कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करतील, चालतील, व्यवस्थित चालवतील. देश चालवलेला आहे पूर्वी, आतून चालवू. पण ह्याचा समन्वयक कोण होईल ना? संवादासाठी एक समन्वयक लागतो. होईल, समन्वयक होतील, काही अडचण मला वाटत नाही. आज आहेच ना समन्वयक. आता करतायत, स्वतः खरगेजी काम करतायत, सगळे काम करतायत. पण तुमच्या लेखी ही जी सगळी आत्ताच्या घडीला पक्षातून इकडे तिकडे जाणारी मंडळी आहेत, ती तुम्ही ईडी सीबीआय या 2च कारणांनी ठरवता? नाही, मी असं नाही म्हटलो. काल सुद्धा काही मुलाखती मी दिल्या, म्हटलं की 2 कारणं असू शकतात. एक तर काहीतरी त्यांना भीती आहे, दहशत आहे, धाक आहे, आणि दुसरं असेल की काहीतरी त्यांना लाभ असेल, काहीतरी त्याच्या फुटी ते गेले असतील. पण आता अशोकरावांनी एवढं मिळवलं, त्यांना काँग्रेसने इतकं दिलं, त्यांना असा काय लाभाचं आकर्षण असू शकतं? आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही सगळे प्रश्न त्यांच्या मनातले मला कसे विचारता? बरं, नाही कसं आहे, तुम्ही मित्र आहात म्हणून काही प्रश्न कदाचित गुपचूप तुम्हाला कानात सांगितलेले असू शकतात म्हणून येतात. पण मला एक या निमित्तानं खुलासा तुमच्याकडून असा हवा आहे. कसं आहे, थोडंसं भूतकाळात डोकावलं तर आपल्याला असं दिसतं की शंकरराव, विलासराव ही सगळी मंडळी एका बाजूला भूमिका वेगळी घेत होती. पण जेव्हा तुम्ही सत्तेत असता त्यावेळेला तुम्ही पण पक्ष फोडत होतात की? तुम्ही नारायण राणेंना फोडून आणलं,
त्यावेळेला कुठे ईडी सीबीआय होतं, आणि त्यावेळेला काय करून फोडलं त्यांना? नाही, ते आमच्या विचारधारेबरोबर आले होते त्यावेळेस. म्हणजे राणे आले की ते विचारधारेबरोबर गेले आणि अशोकराव गेले की ते विचारधारेच्या विरोधात गेले. असंच आहे ते, बरोबर आहे. ते विचारधारा आमची जी घटनेशी बांधलेली विचारधारा आहे ती स्वीकारा असं म्हटलं, ते आले तर आम्हाला आनंद असतो. आता अशोकरावांना विचारलं पाहिजे की त्यांची कोणत्या विचारधारेबरोबर ते आता गेलेत. बर, पण या वाटचालीमध्ये तुमच्या लेखी तुम्ही येत्या दिवसांमध्ये किती जागा जिंकणार महाराष्ट्रात? लोकसभेचा विचार बिलकुल, हा आता लगेच सर्वे तर इतके चांगले आहेतच आमचे. जितका त्रास भारतीय जनता पक्ष देतोय लोकांना आणि माणसं फोडण्याचा प्रयत्न करतो, तितकी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची त्या बाबतीतलं प्रतिकूलता वाढत चाललेली लोक भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत, आणि ते अनुकूल होत आहेत, विरोधात जात आहेत. आणि तुम्हाला निश्चितपणे दिसेल की आमच्या जागा ह्या आघाडी म्हणून खूप चांगल्या राहतील. पण एक संख्या तरी सांगा आपल्याला, आज रेकॉर्ड करून ठेवता येईल ना? बोलणं योग्य नाही, परंतु संख्या तुम्हाला दिसेल. सगळ्यात चांगल्या जागा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जागा मी 48 पैकी आघाडीने मिळवलेल्या दिसतील. आता जे विविध सर्वे येतात त्यावर तुमचा विश्वास आहे? सर्वे विश्वास आहेच येतात सर्वे, कारण आम्ही जनतेमध्ये फिरतोय, लोकमत तसंच आहे. उलट आताचा जो सर्वे आला मध्यंतरी मुंबई तक आज तक त्यांनी कोणी केलेला, त्याच्यापेक्षा जास्त जसं वातावरण बदलत चालेल तसं आमच्या जागा वाढतील. पण मग याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देणार? राहुल गांधींना देणार का शरद पवारांना देणार? नाही, जागा वाढण्याचं क्रेडिट तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीचं राजकारण ते करतायत ते बिलकुल जनतेला आवडत नाही. हे तर पहिलं क्रेडिट त्यांना. म्हणजे काँग्रेस भाजपमुळे जिंकणार आहे? त्यांच्या चुकीच्या वागणं, त्यांच्या चुकीची विचारसरणी, त्यांच्या निरनिराळ्या प्रकारचे करत असलेल्या त्यांच्या ऍक्शन्स निरनिराळ्या नेत्यांवर ह्या पाहिल्यानंतर तर तसं ठामपणे मला वाटतं की पहिलंच क्रेडिट तर त्यांना द्यावं लागेल. अत्यंत चुकीच्या पद्धतीने देश त्यांनी चालवलेला आहे. आपण आता लोकसभेच्या संदर्भातला दावा करता आहात. थोडीशी लोकसभा लांब आहे, नजीक राज्यसभा आहे. तुम्ही चंद्रकांत हांडोरेंना तिकीट दिलेलं आहे, चंद्रकांत हांडोरेंचं नाव घोषित झालेलं आहे. मागच्या वेळेला चंद्रकांत हांडोरेंबद्दल बरोबर जे काही झालं ते खरंच बऱ्यापैकी अपमानास्पद होतं. एक अत्यंत मागासवर्गीय समाजातला संघर्षशील नेता असलेले चंद्रकांत हांडोरे यांना मराठ्यांनी ठरवून पाडलं असं एक चित्र निर्माण झालं. याच्यात काही उगाच वाद असा घालण्याचं काही कारण नाही का मराठा आणि हे असं बिलकुल वाद घालण्याचं काही कारण नाही. ते पराभूत झाले, ते दुर्दैवी आम्ही काय मानलं. त्यांचा सन्मान टिकण्याकरता पूर्णपणे काळजी आम्ही घेतो आहोत. जे चुकले ते तर काही गोपनीय मतदान होतं, परंतु त्याला समाजाचा हे देण्यात काहीच अर्थ नाहीये. झालं ते दुर्दैवी होतं आणि त्यांचा सन्मान आम्ही ठेवतो आहोत. आता त्यांचं जर नाव आलं असेल, आताच आपण दाखवलं, आपण बसल्यानंतर आलं नाव ते, तर चांगलं स्वागत आहे. या प्राप्त स्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की जी 6वी जागा अपेक्षित आहे ती काँग्रेसला मिळेल? तुमची संख्या किती आहे? नाही, आमची संख्या आहे, आमचे मित्र पक्ष आहेत, ते सुद्धा आमच्या समवेत राहतील आणि आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही चांगल्या पहिल्या फेरीमध्ये आमचा उमेदवार विजयी झालेला असेल. एक संख्याबळाचा चर्चा करणं गरजेचं आहे, कारण थोरासाहेब तुम्ही विधिमंडळाचे गटनेता आहात, तुम्हाला त्यातलं आकड्याचं राजकारण पण कळतं. तुम्ही भरोसा कोणावर ठेवता आहात आकड्याच्या अनुसार? उद्धव ठाकरेंच्या गटावर, शरद पवारांच्या गटावर आणि काँग्रेसच्या आकड्यावर? आमचा स्वतःचाच आकडा एक चांगला आहे. आज काही असलं तरी 45 पैकी 43 आमच्या जवळ आहेत. एक दुसरं असं आहे की आमचे मित्र म्हणून काही पक्ष, छोटे पक्ष आहेत, ते आमच्या बरोबर आहेत. तिसरं पवार साहेबांचं आहे, शिवसेना आहे. आम्ही तर पहिल्या फेरीमध्ये येतोयच निवडून. पण मग याच्यामध्ये अशोकरावांनी जर समजा काही गडबड करायचा प्रयत्न केला? काही होऊ शकत नाही. आम्ही निवडून येणार, पहिल्या फेरीत आमचा उमेदवार विजयी होणार. बरं, बाळासाहेब थोरात वारंवार एका गोष्टी बाबतीत सांगतायत, त्यांनी अशी एक भूमिका मांडली आहे गेल्या काही दिवसांपासून की अशोकरावांनी खूप मोठी चूक केली भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन. मला विचारावं असं वाटेल की बाळासाहेब ही चूक करायला भाग कोणी पाडलं? काँग्रेसमधलं वातावरण नव्हतं का त्याला जबाबदार? मला वाटतं काँग्रेसमधलं वातावरण बिलकुल जबाबदार नव्हतं. खूप सन्मान त्यांचा होता. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर संधी मिळणं ही सोपी गोष्ट नसते. फार थोड्या लोकांना वर्किंग कमिटीमधला सदस्य होता येत असतं. ती संधी त्यांना मिळाली. ती 2 वेळेस शपथ त्यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली होती. आता सुद्धा ते मंत्रिपदामध्ये सुद्धा होते, अध्यक्ष म्हणून राहिलेले होते असं. आणि आम्ही खूप सन्मान त्यांचा करत होतो. म्हणजे तुम्ही आमचे भाषण जर ऐकले तर त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक उल्लेख सुद्धा सर्व करत असायचे.
असं नाही. आणि त्यांच्या शब्दाला मान सुद्धा होता. ती जाण्याची जी कारण आहे ते त्यांना तुम्ही एकत्र बाजूला घेऊन बसून विचारले तर कदाचित ते सांगू शकतील. काहीतरी असेल त्यांच्या म्हणजे प्रश्न त्यांचे वेगळे असतील. अगदी त्यांच्याशी तर चर्चा होईलच, पण मी पण आता गेले अनेक वर्ष अशोकरावांना पाहतोय. एक साधारण जी वेदना सल त्यांच्या एकूणच चर्चेत किंवा वागण्यामध्ये दिसली ती अशी होती की आपण खूप काही काँग्रेसला दिलं, तुलनेनं तेवढं मिळालं नाही. आणि हे त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या सांगितलं की पक्षासाठी आम्ही पण खूप खस्ता खाल्ल्यात, असं म्हणण्याची वेळ इतक्या वरिष्ठ नेत्यावर येते. नाही, आता त्यांनी म्हटलं, परंतु आता मी काय मोजमाप करायला बसलेलो नाही. याचं मोजमाप जनता करत असते, जनतेला समजत असतं या सगळ्या गोष्टी. आणि ती तर शेवटी न्यायाधीश तर जनताच आहे. ती जनता त्या पद्धतीने निर्णय देत असते. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा जनतेला आपण विचारावा. बरं, पण तुम्हाला वाटतं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी पलटायची गरज आहे? असं नाही. आता आहेत, आम्ही सगळे काम करतो आहोत, चांगल्या पद्धतीनं काम करतो आहोत. काळाच्या ओघामध्ये बदल तर असतात, तसे काळाच्या ओघात असतात ते. त्याला काय तो प्रश्न नसतोच. आणि त्या बाबतीत केंद्रीय पद्धतीनं निर्णय प्रक्रिया चालली असते. आता माननीय नानाभाऊ पटोले जे काम करते अध्यक्ष म्हणून, काही नाही, आनंदात आम्ही सर्वजण काम करतो आहोत त्यांच्याबरोबर. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार आहे, आनंद आहे आम्हाला. करा काम, आम्ही सांगतोय, आम्ही पाठीशी सांगतोय. मी आपला विधिमंडळ काँग्रेसचा नेता म्हणून काम करतोय. आमचे सहकारी आहेत. आज तर मला आमच्या टीममध्ये काही अडचण वाटत नाही. बाळासाहेब, तुम्ही खूप सिनियर मंत्री राहिलेले आहात, सिनियर नेता आहात. कदाचित तुम्हाला थोडंसं लोकांच्या मनातलं दिसत नसावं. नाना पटोले खट्टू असतात. त्यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवल्याच्या बदल्यात एक मनातली भावना असते, ती बोलून दाखवत नसतील तुम्हाला, पण ती बाळगून असतात सातत्याने की हा अन्याय मवियामध्येच झाला त्यांच्यावर. हे तुमचं म्हणणं म्हणजे नाना पटोलेंवर अन्याय करणार आहे, त्यांच्या मनात खट्टू आहे असं म्हणणं म्हणजे तुम्ही मनानं रचलेला एक हे आहे. त्याच्यात त्याला काही अर्थ नाही. अत्यंत आनंदानं त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. खरं म्हणजे ते अध्यक्ष राहिले असते विधानसभेचे तर आज राजकीय चित्र वेगळं असतं, कारण अध्यक्ष असतात विधानसभेला. तर आता जे मधल्या काळामध्ये घडलं 1.5 वर्षापूर्वी ते घडलं नसतं. परंतु त्यांनाही नेतृत्व करण्यामध्ये आनंद आहे आणि म्हणून त्यांनी आनंदानं ते स्वीकारलेलं आहे. माझ्या मते आपण जे केलं ते आपल्या मनानं एक खडा टाकून पाहिला, तो काही योग्य नाही. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण बाळासाहेब, काही प्रश्न थेट आणि थेट तुमच्याच बद्दल आहेत. येत्या काळामध्ये तुम्ही पण तुमच्या घरात नवं नेतृत्व तयार करत आहात. तुमच्या मुलीच्या संदर्भातल्या चर्चा येत आहेत. कोणत्या पक्षातून त्यांना लढायला आवडेल जर त्यांना राजकारणात यायचं असेल? नाही, एक लक्षात घ्या, आहे ती डॉक्टर जयश्री माझी मुलगी, ती अँकॉलॉजिस्ट आहे. म्हणजे 6 वर्ष ती टाटा हॉस्पिटलला त्यांना कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. तिला आवड आहे समाजकार्याची. मला मदतीला, आता राजकारणामध्ये मी घरातली 4 माणसं मदतीला लागतात, त्यावेळेस ते राजकारण सांभाळते. कारण अनेक कार्यक्रम असतात, लग्न कार्य असतात, ती माझ्याबरोबर काम करते. आपण विचारलं तर आम्ही असं आहे की आमची परंपरा कुटुंबाची सुद्धा खूप वर्षाची काँग्रेस एका विचाराची, डाव्या विचाराची परंपरा पूर्वीपासून आहे. म्हणजे 1930ला माझ्या आजोबापासून आम्ही ती सांभाळत माझे वडील स्वातंत्र्य सैनिक म्हणून राहिले. त्यांनी 2 वर्ष नाशिकच्या जेलमध्ये सुद्धा ते होते 42च्या चळवळीमध्ये. तो आम्ही एक विचार घेऊन चालणारी माणसं आहे. मला वाटतं की ती विचारसरणीच पुढे न्यावी या मताचा मी आहे. आणि आमच्या एकत्र वातावरणच ते असतं, तर वेगळं काही मानण्याचं काही कारण नाही. बाळासाहेब, एक छोटंसं उदाहरण फक्त देतो. आमच्याही घरात स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. 2 पिढ्या आमच्याही गांधींच्या सोबत लढलेल्या आहेत. पण पुढच्या पिढीमध्ये कधीतरी काँग्रेसच्या भूमिकेचा विचार करण्याची वेळ येते आणि मग लोक ही राहुल गांधींच्या नेतृत्वाकडे पाहतात. तिथं थोडीशी निराशा येते असं नाही वाटत आपल्याला? नव्या पिढीला राहुल गांधींमध्ये तो आश्वासकपणा दिसत नाही? तेव्हा एक लक्षात घ्या, पक्ष काँग्रेस नाव आहे, विचारसरणीची ताकद मोठी आहे आणि ती विचारसरणी ही शाश्वत विचारसरणी आहे. मला विचारलं की काय तत्वज्ञान काँग्रेसचं, तुम्ही सांगाल काय नाही, प्रिअम्बल वाचा, संपलं विचारसरणी, असं आहे. आज राहुलजी आहेत, काय कमी करतायत राहुलजी? आज मागे सुद्धा त्यांनी 3560 किलोमीटर संपूर्ण देशाचा दौरा केला. आता मणिपूरपासून ते चालतायत, लोकांशी भेटतायत, बोलतायत, संवाद साधतायत. आज ठामपणे, कठोरपणे ते केंद्र सरकारच्या चुकांवर ते प्रहार करतायत.
तिथे तिथे त्यांचा काय काय दोष आहे? उलट त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, इतकं ताकदीनं ते उभे राहत आहेत, जनतेचे विषय घेऊन राहत आहेत, सर्वसामान्याशी एक नाळ त्यांनी जोडलेली आपल्याला दिसते. त्यामुळं एक मीडिया यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसं ना काहींना वेगळ्या पद्धतीने त्याची हे करायचं, बदनामी करायची असा प्रकार मधल्या काळामध्ये झाला. पण तो सगळा धुवून काढण्याची ताकद सुद्धा त्यांनी दाखवली, तेवढं सहन केलं त्यांनी सगळं जी. आणि आता पुन्हा नव्या जोमानं उभे राहिलेले आहेत. मला वाटतं त्या विचारसरणीकरता खूप ताकदीनं लढणारं नेतृत्व ते आहे. आता तुम्ही म्हणालात की ते यात्रा काढतात, निश्चित कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत चालत गेले ते, याबद्दल लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, लोकांना आवडलं की ते चालत गेले. कधीतरी गांधी घराण्यातला एक माणूस महात्मा गांधींच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात चालला, अर्थात महात्मा गांधी आणि आत्ताच्या गांधींमध्ये तसा संबंध नाही, पण गांधी गांधी आहेत म्हणून. गडबड कुठे होते बाळासाहेब? गडबड इथे होते की ते एवढं सगळा संघर्ष करत असतात आणि मध्येच काहीतरी वेगळं होऊन जातं. आता परवाचं उदाहरण घ्या, मोदींच्या जातीची चर्चा करण्याची गरज नव्हती. त्यांनी केलं, त्याचा खुलासा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं केलेला आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील लोक, परंतु त्यांनी जे जातीचा उल्लेख केला आणि त्याबाबतीतलं जे स्पष्टीकरण आहे ते ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल वस्तुस्थिती काय आहे, मग मात्र तुम्ही टीका करणार नाही. बरं, महाराष्ट्रात तुम्ही नक्की या मराठा ओबीसी वादावर काँग्रेस म्हणून काय भूमिका घेणार आहात? कारण तुम्ही ओबीसीच्या बाबतीत फार भूमिका घेतानाच दिसत नाही आहात. नाही, असं बिलकुल नाहीये. असं आहे की आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण आहे तरुण का ज्यांना त्यांची कुचंबना होते आहे, वस्तुस्थितीमध्ये कुचंबना होते. ग्रामीण भागामध्ये यामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या झाल्या, सुशिक्षित शिकलेले परंतु काही काम नाही असे. आता आपल्याला त्यांना संधी मिळाली पाहिजे वाटणं साहजिक आहे मराठा समाजाला. फक्त माझं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता हे आरक्षण झालं पाहिजे, एवढं साधं आहे. आणि असं आहे की हे करणं काही अवघड आहे असं नाही. ज्यावेळेस पंतप्रधान मोदी आहे तो मुमकिन आहे. तुम्हालाही वाटतं मोदी आहे तो मुमकिन आहे? हा, हे मुमकिन आहे. त्यांनी ठराव केलं तर होऊ शकतं. हो. राज्यातली परिस्थिती आहे, बाळासाहेबांना स्वतःला कुणबी म्हणवून घेणं आवडेल? नाही, मी तुम्हाला सांगितलं की मी विचारसरणी माझी सांगितली आणि त्याच्यातून ओळखून घेतलं पाहिजे की मी जात धर्म याच्या पलीकडेच विचार करतोय असं तुम्हाला वाटलं नाही पूर्ण मुलाखतीमध्ये? नाही, बिलकुल. पण हा प्रश्न कसा आहे, हा चर्चाच करायचं कारण काही नाहीये. असं आहे की मी याच्या पलीकडे जाती धर्माच्या पलीकडे आम्ही विचार करूनच आम्ही जात असतो. मला काहीच अडचण वाटत नाही. जात धर्म चिटकून घेणं सुद्धा योग्य नाही. मानव धर्म मानणारा मी आहे. बिलकुल. आणि तुमच्या राजकारणात ते दिसतं. फक्त कसं होतं, काही नेते आजकाल खुलेआम स्वतःच्या जातीची चर्चा करायला लागतात. ते आपण हा देश पाठीमागे नेतोय असं वाटत नाही का? बिलकुल. त्यांना तसे प्रश्न आम्ही विचारतो. पण मला एका गोष्टीचं आणखीन हे लागेल की कसं आहे, तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि जवळच्याच मराठवाड्यामध्ये हे सगळं मराठा आरक्षणाचं आंदोलन वाढत जाते. जरांगे तिसऱ्यांदा चौथ्यांदा उपोषणाला बसतात. त्यांची प्रकृती खालावत जाते, ते ऐकायला तयार नाही आहेत. सतत उपोषणं करणं आणि उपोषणाच्या माध्यमातून दबाव निर्माण करणं हे एका टप्प्यानंतर निष्प्रभ होत जातं. अण्णांचं हे झालेलं आपण पाहिलं. तुम्ही काही सल्ला द्याल मनोज जरांगेंना की तब्येत सांभाळा? नाही, त्यांचं असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सरकार म्हणून जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करा. मग सरकारने आश्वासन देतानाच ते एक तर काळजीपूर्वक दिलं पाहिजे, दिलं असेल तर ते पूर्तता केली पाहिजे असं असतं. त्यामुळं आता ही जी गोष्ट आहे ना, ही स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांबरोबरच आपण चर्चा केली पाहिजे किंवा आपण काय आश्वासन दिलं होतं आणि कसली पूर्तता ते मागतायत, आता ते केलं पाहिजे. आज ते उपोषणाला पुन्हा बसलेले आहेत. बिलकुल. पण तुम्हाला वाटतं की त्यांनी उपोषण थांबवावं आणि तब्येतीची काळजी घ्यावं हे ठामपणे मला वाटतं. शेवटी काही गोष्टीला मर्यादा असतात आणि त्यांचं उपोषण करण्याची पद्धत, खरं म्हणजे एक नेतृत्व ते असं तयार झालं मराठा समाजामध्ये, कधी निरपेक्ष होतं, त्याला राजकारणाचा काही संबंध नव्हता आणि म्हणून लोकांनी स्वीकारलं. लक्षात घ्या, कुणी राजकारणी असतं तर एवढा प्रतिसाद मिळाला नसता, एवढा त्यांना मिळालेला आहे. आणि अशा वेळेस उपोषण करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा त्यांनी एक टोकाची गोष्ट आहे, पाणीच घ्यायचं नाही, ही अत्यंत टोकाची गोष्ट आहे. त्यामुळे काही पद्धती पाळल्या पाहिजे. शेवटी हा उपोषण हे एक आंदोलनाचा हे दिलेलंच आहे महात्मा गांधींनी, परंतु त्याच्यामध्ये काही काळजी घेत केलं पाहिजे, हे नाकारता येत नाही. त्यांनी जरूर तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. मग मराठ्यांना फसवलं कोणी, हा एक प्रश्न समाज विचारतो.
नाही नाही, मला त्याच्यात आता त्या बारकाव्यामध्ये मी जात नाही, कारण त्याचं विश्लेषण हे करणं हा स्वतंत्र विषयाचा भाग आहे. फसले का नाही, काय झाले, हे आता त्यांना विचारलं पाहिजे. या मुलाखतीसाठी आपण भरपूर वेळ दिलात, अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलीत आणि आम्ही आमच्याकडून अत्यंत थेट प्रश्न विचारू शकलो, त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. तुम्ही जे जे काही दावे या मुलाखतीत केलेले आहेत ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. येत्या काळामध्ये आपण ते तपासत राहू आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू. धन्यवाद, आपण ही वेळ दिलीत त्यासाठी. नमस्कार. नमस्कार, आभारी. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.